जय शिवराय मित्रांनो, कापूस हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणी कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, कापसाच्या आयातीवरील आयात शुल्क 31 डिसेंबर 2025 पर्यंत शून्य करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना कापसाला समतोल भाव भेटावा यासाठी कापसाला हमीभाव हा 8,110 रुपये असा निश्चित केलेला आहे आणि तो डायरेक्ट मार्केटमध्ये नेऊन नाही ठेवायचा आहे. तर आपल्याला त्याआधी एक प्रोसेस करायची, ती म्हणजे CCIच्या माध्यमातून कपास किसान हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे शासनाकडून. आणि त्या ॲपमध्ये आधी शेतकऱ्याला पूर्ण माहिती भरायची आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला माल घेऊन जायचं आहे. म्हणजे जेव्हा आपला माल निघेल तेव्हा तो माल आपल्याला मार्केटमध्ये घेऊन जायचं आहे. आपण जसं रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्या पद्धतीने माल घेऊन जायचा आहे आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आपल्याला. आपण प्रोसेस बघू मित्रांनो आता. आणि मित्रांनो, व्हिडिओ बघण्यापूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता दाखवतो कशा पद्धतीने कपास किसान ॲपवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. प्ले स्टोअरवरती सहज मिळून जाते कपास किसान म्हणून. त्याच्यानंतर रजिस्टर्ड डिटेल पहिलं ऑप्शन निवडायचं आहे. त्याच्यावरती सिलेक्ट टायटल डॉक्टर, मिस्टर, मिसेस काय असेल ते टायटल निवडून घ्यायचे. मी मिस्टर निवडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला नाव टाकायचे फार्मर नेम टाकून घेतो आहे आपण. त्याच्यानंतर आपल्याला फादर्स गार्डियन नेम ॲज पर आधार, म्हणजे आपल्या आधारवरती जे मधलं नाव असेल ते नाव टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्या वडिलांचं. ते नाव टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला सिलेक्ट जेंडर, आपलं जे जेंडर असेल ते सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल. आपण इथे मेल केलं आहे. डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची इथे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर सिलेक्ट कास्ट, आपली जी काही कॅटेगरी असेल ती टाकून घ्यायची. जनरल, OBC, अदर, SC ST टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आधार नंबर टाकून मोबाईल नंबर दिसेल आपल्याला पुढे. मोबाईल नंबरच्या खाली आपल्याला आपला ॲड्रेस टाकायचा आहे. जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर सिलेक्ट स्टेट, आपलं राज्य बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जिल्हा, डिस्ट्रिक्ट, आपापला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर मंडळ म्हणजे तालुका सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर खाली विलेज, म्हणजे आपलं जे गाव असेल ते गावाचं ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ज्या मार्केटमध्ये आपल्याला माल विकायचा आहे ते मार्केट इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मार्केट सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला 7-12 उतारा म्हणजे गट क्रमांक विचारलेला असेल. आपलं ज्या क्षेत्रात कापूस लावलेला असेल त्या क्षेत्राचा गट नंबर टाकायचा आहे इथे. आपण गट क्रमांक टाकून घेऊ. गट क्रमांक टाकल्यानंतर खाली उपविभाग म्हणून जे ऑप्शन आहे त्यात म्हणजे ऑब्लिक 8 असं वेगळं ऑप्शन असतात का, त्या पद्धतीचा टाकायचा असतो. म्हणजे जसं 262चा 3 ब असं काही असतं आहे त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. तर आपलं तसं काही नाही म्हणून आपण इथे पुन्हा गट क्रमांक टाकायचा आहे आणि खाली खाता क्रमांक टाकून घ्यायचा आहे. जो काही आपला खाते क्रमांक असेल तो खाते क्रमांक टाकायचा आहे.
आणि इथे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की एकरमध्ये आपल्याला जे काही क्षेत्र असेल ते भरायचं आहे इथे. नाही की ते हेक्टरमध्ये नाही मित्रांनो, एकरमध्ये टाकायचं आहे. आपलं जे क्षेत्र असेल ते इथे टाकून घेऊ आणि त्या क्षेत्रामध्ये आपला किती कापूस लागवड केलेली आहे हे आपण येथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला देसी कॉटनवर क्लिक करायचं आहे आणि इथे खाली अपलोड आधार अँड फार्मर फोटो हे सिलेक्ट करायचं आहे आणि ते 1 MB पर्यंतच त्याची फाईल साईज आहे. हे लक्षात असू द्या की 1 MBच ते अपलोड करू शकतं आणि PDF फाईल पण 1 MBच्या आतच अपलोड करेल. तर अशा पद्धतीने सर्व अपलोड केल्यानंतर सर्व अपलोड करून घ्यायचे आणि सबमिट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून आपल्याला म्हणजे आपला जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो आपल्याला भेटून जाईल आणि अशा पद्धतीने आपल्याला कपास किसान या ॲप्लिकेशनवरती आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं असेल. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की पुढे पण आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो.